आपल्यासोबत वन अधिकारी कृपाली शिंदे आहेत. काय सांगाल मॅडम, त्यांनी दर्शन दिलं मुक्ताईनगर शहरात? येस, येस. आत्ताच अर्ध्या तासापूर्वी आपल्याला फोन आला होता, की पी-डब्ल्यू-डी गेस्ट हाऊस आहे, तिथे बिबट्या आलेला आहे. इथे पाहणी केली असता इथे बिबट्या लपून बसलेला आढळलेला आहे. त्या दृष्टीने आपण पूर्ण बस स्टँडचा जो एरिया आहे, तो खाली केलेला आहे. आजूबाजूची कॉलनी देखील आपण खाली केलेली आहे. तरी मुक्ताईनगर वासियांना आव्हान करते मी, की आपल्या लहान मुलांना आणि आपण देखील घरामध्ये व्यवस्थित सुरक्षित राहावे. जोपर्यंत बिबट्या रेस्क्यू केला जात नाही, तोपर्यंत कोणी घराच्या बाहेर निघू नये. बिबट्याने तर दर्शन दिलेलं आहे, पण यासाठी तुम्ही काय उपाययोजना आता यावर करणार आहात? आता आपण जळगाववरून रेस्क्यू टीम बोलवलेली आहे आणि ते ट्रँक्युलाइज करून आपण पिंजऱ्यामध्ये त्याला कैद करणार आहोत. त्याच्या आधी आपण जाळीने पूर्ण एरिया पॅक करून घेणार आहोत, जेणेकरून त्यांनी जर इकडे तिकडे धाव घेतली तर ते पकडायला सोपं जाईल. थँक्यू मॅडम. मुक्ताईनगर शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या विश्रामगृहावर बिबट्याचे दर्शन झालेले आहे आणि भर वस्तीत असल्यामुळे याचे गांभीर्य सुद्धा तेवढंच आहे. काय सांगाल यासाठी? नाही, जसं आम्हाला माहित पडलं, फॉरेस्टला माहित पडलं, आम्ही फॉरेस्टला बोलवून घेतलं. आमचे संतोष पाटील इथे रेस्टॉरंटवर माझी मिटिंग त्यासाठी आले, त्यांना तो लक्षात आला. फॉरेस्टला बोलून घेतलं तर फॉरेस्टने त्याचं ऑपरेशन स्टार्ट केलेलं आहे. तर ते फॉरेस्टच्या मध्ये नियमानुसार त्यांच्या वन्य प्राण्यांना कशा पद्धतीत तिथून रेस्क्यू करायचं की ते त्यांची तेवढं आम्ही हस्तक्षेप करत नाही. पण आम्ही गावातल्या मतदारांना तर नागरिकांना निश्चितच विनंती करेल की याच्याने पॅनिक होण्याचं काही कारण नाही. फक्त आपण काम असेल तर घराच्या बाहेर पडा. 2 तासामध्ये आपण बिबट्याला पद्धतीमध्ये इथून आणून त्याला जंगलाकडे घेऊन जाऊ. पण तत्पूर्वी असं घाबरण्याचं काही कारण नाही. इतकं घाबरणे, इतकं हे करणे, बाजारपेठ हे करणे काही गरज नाही. फक्त प्रिकॉशन घेतलं पाहिजे. म्हणून माझी आपल्या सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की 2 तासासाठी सुरक्षित राहा आणि लहान मुलं वगैरे थोडंसं त्यांच्यावर लक्ष ठेवा. कारण शेवटी ते वन्य प्राणी आहे, तर त्याचा इतकी काही भीतीचं कारण नाही. पण आपण सुरक्षा घेतली पाहिजे गावाच्या दृष्टिकोनातून. म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो, आवाहन करतो की 2 तास आम्हाला द्या. फक्त 2 तासात आम्ही त्याला करण्याचा प्रयत्न करूया. त्यासाठी नेमकी आता काय उपाययोजना करण्यात येत आहे आणि प्रिकॉशन म्हणून तुम्ही काय निर्णय ते मी आपल्याला सांगितलं की आपण फॉरेस्टच्या टीमला बोलवलं, रेस्क्यू टीमला बोलवलेलं आहे. त्याला कशा पद्धती करता येईल ते करत आहे. पण त्याच्या आजूबाजूला बस स्टँड आहे, आपल्याला माहिती आहे. बस स्टँडवर वर्दळ असते, बसेस असतात. आम्ही त्यांना सांगितलं की तुमचा स्टॉप जो आहे तो डेपोकडे करा आणि तेवढी काळजी तुम्ही घ्या. आणि आजूबाजूच्या नागरिकांनाही सतर्क राहण्याचं फक्त आवाहन केलं. यात घाबरण्याचं कारण नाही आहे फक्त, कारण आम्ही सगळे इथेच आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की पॅनिक सिच्युएशन जे निर्माण होते आहे, पोलीस प्रशासन किंवा सगळे लोक, आता PI साहेब पण आहे, तिचे सगळे कर्मचारी आहे, DYSP येत आहे, सगळी मंडळी